नमस्कार, मी अजय ढवळे, इको ॲग्री सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी जालना. आज आपण आलो आहे जवखडा ठोंबरे या गावामध्ये विशाल शेषराव ढवळे यांच्या शेतामध्ये. यांनी इको 91 वाहनाची लागवड केलेली आहे आपली. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना इको 91 वाहनाबद्दल काय वाटतं. नमस्कार. नमस्कार. विशाल भाऊ, तुम्ही इको 91 वाहनाची लागवड केलेली, तर तारीख सांगता येईल का आपल्याला? 10 सप्टेंबर 2024. तर 10 सप्टेंबरला तुम्ही लागवड केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं या वाहनाविषयी? वाण एकदम एक नंबर वाण. एक नंबर वाहन आहे. आता हा इको 91 आहे आणि हा शेजारचा प्लॉट दुसऱ्या वाहनाचा आहे. हो. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला किती फरक वाटतो? भरपूर फरक येत असं पण इको 91 थोडं ॲव्हरेजला फरकच पडणार. किती जास्तच राहणार. किती क्विंटलचा फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? मिनिमम 10 क्विंटल. 10 क्विंटलचा. तर तुम्ही याला फवारणी किती केलेले आहे? तर फवारणी आळीच्या हिशोबाने आळीच्याच जास्त झाले यावर्षी वातावरण खराब असल्यामुळे. तर किती फवारणी केल्या तरी 4 फवारणी. आणि याला बी 4च केलेले हो. आणि सेम कंडिशन त्याचं. सेम कंडिशन. खर्च सारखाच होईल दोन्हीला. हो. पण हा वाहन इको 91 दुसऱ्या वाहनापेक्षा चांगला वाटतं. खताच्या मात्रा किती केलेल्या आहे तुम्ही याला? 3 डोस झालेली. 3 डोस झालेली. तर पहिला कोणता केला? तर पहिला 10-26. किती बॅग केला एकरी? एकरी 2 बॅग. दुसरा दुसरा विर्या. युरेस नुसता ते किती केले होत्या? ते 2 बॅग. ते युरियाचे बी 2 बॅग. आणि तिसरा तिसरा 10-26 आणि पोटॅश टाकलं. 10-26 आणि पोटॅश. तुम्हाला प्लस युरिया येते. इको 91 मध्ये आणि दुसऱ्या वाहनामध्ये सेम सगळं सगळा सारखा खर्च केलेला आहे. पण हा वाहन त्याच्यापेक्षा वाहन चांगला. इको एक 91 नंबर दुसऱ्या उत्कृष्ट वाहनापेक्षा. तर आपल्या सोबत समाधान माधवराव ठोंबरे, गावचे प्रगती शेतकरी, त्यांना विचारू आपण इको 91 वाहन कसा वाटतो तुम्हाला? एक नंबर वाण वाटला. कणसाची जी सर्व कणस हे सारखे वाटते प्रत्येक ठिकाणी. जशी कणस बाहेर आहे तशीच कणस आपल्याला मधात सुद्धा बघायला मिळाली याच्यामध्ये. आणि एका कणसामध्ये जवळजवळ 18 ते 20 ओळीची संख्या दिसली. 18 ते 20 ओळी. 18 ते 20 ओळी. आणि आणि जे आदरचा वाण आहे शेजारी लागवड केलेला त्याच्यामध्ये 16 ओळी आम्हाला आढळून आल्या. अच्छा. बाकीच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? की तुम्ही इको 91 हे वाण सिलेक्ट करू शकता, लागवड करू शकता, काही अडचण नाही. चांगला वाण वाटला. शेजारीच दोन्ही वाण लागवड केलेली आहे. तर याच्यामध्ये बराच डिफरन्स आम्हाला जाणवतो. माऊली थोडं असं दाखवायची छोटी मोठी कणसं. तिची बी दाखवा ऑदरची. आणि ऑदर जे व्हरायटी तिचे बी दाखवा. ओके करा तुम्ही.